स्थानीय उदय महिला सेवा संस्था संचालित देवरावजी इटनकर पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शैक्षणिक सत्र 2025-2026 चे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत ऐतिहासिक आणि भावनिक वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाने उपस्थित प्रत्येक प्रेक्षकाचे मन अभिमान, श्रद्धा आणि राष्ट्रभक्तीने भरून टाकले. जाणता राजा स्वराज्याचा सिंहनाद ही संकल्पना केवळ एक मंचीय सादरीकरण न राहता मराठी अस्मिता, स्वराज्याची भावना आणि त्यागाची जिवंत गाथा ठरली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री संजय मेश्राम, आमदार उमरेड विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी श्रीमती वंदना बिसेन, प्राचार्या भवन्स बीपी विद्या मंदिर आष्टी, श्रीमती निलिमा राय, प्राचार्या आर्मी पब्लिक स्कूल कामठी, श्रीमती प्राजक्ता रोहित कारू, अध्यक्षा उमरेड नगर परिषद, श्री अनिल कुमार गोविंदानी, संस्थापक उमरेड यूथ फाउंडेशन, श्रीमती सुमनताई इटनकर, अध्यक्ष UMSS, श्री सूरज इटनकर सर, संचालक UMSS, श्रीमती योगिता इटनकर मॅडम, सचिव UMSS, प्राचार्या पल्लवी वानखेडे मॅडम, DIPS, प्राचार्य सुनील मुदगल सर, ITI, सात्विक समायमूल, स्कूल हेड बॉय अवंतिका सायरे, स्कूल हेड गर्ल यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित झाली. या ऐतिहासिक सोहळ्यात शाळेच्या सुमारे 600 विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन नाट्यरूपाने सादर करून प्रेक्षकांना भाव विभोर केले. बाल शिवबाजी, निरागस जिज्ञासा, मातोश्री जिजाऊंचे संस्कार, युवा अवस्थेतील धैर्य, स्वराज्याची स्थापना आणि अखेर राज्याभिषेक, प्रत्येक प्रसंगात इतिहास जणू जिवंत झाल्यासारखा भासला. राज्याभिषेकाचा प्रसंग रंगमंचावर साकारताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने आणि जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी दुमदुमून गेले. तो क्षण केवळ एक नाट्यदृश्य नव्हता, तर मराठी साम्राज्याच्या स्वाभिमानाचा उत्सव होता. आपल्या भाषणात मान्यवर अतिथींनी सांगितले की आजचे विद्यार्थी जेव्हा शिवाजी महाराजांचे आदर्श रंगमंचावर आत्मसात करतात तेव्हा ते फक्त अभिनय करत नाहीत, तर इतिहासाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवितात. त्यांनी विद्यालय व्यवस्थापन, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाचे मुक्त कंठाने कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान विद्यालयाच्या प्राचार्या पल्लवी वानखेडे यांनी शैक्षणिक सत्र 2024-2025 चा वार्षिक शालेय अहवाल सादर केला. या अहवालात त्यांनी सांगितले की हे वर्ष विद्यालयासाठी सातत्यपूर्ण प्रगती, शैक्षणिक उत्कृष्टता आणि सर्वांगीण विकासाचे ठरले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक परीक्षांसोबतच क्रीडा, सांस्कृतिक आणि सहपाठ्यक्रम उपक्रमांमध्येही उल्लेखनीय यश मिळवून विद्यालयाचा गौरव वाढविला. विद्यालयात शिस्त, संस्कार, नैतिक मूल्ये आणि आधुनिक शिक्षण यांचा समतोल साधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडविला जातो, असेही त्यांनी नमूद केले. या यशाचे श्रेय त्यांनी समर्पित शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था व्यवस्थापन आणि विश्वासू पालकांना दिले आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अवंती वाघमारे आणि रेहान अली यांनी केले. त्यांच्या शब्दातून भावनांना योग्य अभिव्यक्ती मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी स्वाती कोहले यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने सर्व अतिथी, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत कार्यक्रमाचा भावपूर्ण समारोप झाला. हे वार्षिक स्नेहसंमेलन केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम न राहता येणाऱ्या पिढीच्या मनात स्वराज्य, धैर्य, संस्कार आणि राष्ट्रप्रेमाची बीजे रोवणारा एक अविस्मरणीय अध्याय ठरला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील प्रत्येक व्यक्तीने अथक परिश्रम घेतले. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाटराबे, उमरेड.